शेअर बाजार आता या ठिकाणी घसरगुंडी झालेली आहे। सर्वात मोठी बातमी जालन्यामधून रावसाहेब दानवे पिछाडीवर। आता एवढ्या फेऱ्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे या ठिकाणी पिछाडीवर। तर काँग्रेसचे कल्याण काळे या ठिकाणी मोठ्या आघाडीवर पाहायला मिळतात। रावसाहेब दानवे हे आता पिछाडीवर पडले। जालन्यामधून ही सर्वात मोठी बातमी। तर मंत्री असलेले रावसाहेब दानवे जालन्यामधून पिछाडीवर। आताची सगळ्यात मोठी बातमी। तर सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय जालन्यामधून रावसाहेब दानवे हे पिछाडीवर आहेत। कल्याण काळे या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। यापूर्वी देखील कल्याण काळे यांनी एका निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांना सळो की पळो करून सोडलं होतं। तर दानवे 183 मतांनी आता सध्या पिछाडीवर आहेत। जालन्यामधून रावसाहेब दानवे पिछाडीवर। सगळ्यात मोठी बातमी, मंत्री असलेले रावसाहेब दानवे जालन्यामधून पिछाडीवर। तर जालन्यामध्ये मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे त्या आंदोलनाचा, आणि याच पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंना हा मोठा झटका। कल्याणमधून श्रीकांत शिंदे 2,62,576 मतांनी आघाडीवर। सगळ्यात मोठी आघाडी श्रीकांत शिंदे यांनी घेतली आहे। तर वैशाली दरेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का ठाकरे गटासाठी, कारण कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे तब्बल 2,62,576 मतांनी आघाडीवर आहे। तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली आहे। महायुती 18 आणि महाविकास आघाडी 29 जागांवर सध्या आघाडीवर। आकडे आता सातत्याने बदलत आहेत। तर भाजप आणि काँग्रेस या ठिकाणी बरोबरीमध्ये आले। राज्यामध्ये भाजप 11 जागांवर तर काँग्रेस देखील आता 11 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या 1 जागी आघाडीवर आहे। तर सर्वात मोठी बातमी, जालन्यामधून रावसाहेब दानवे सध्या पिछाडीवर आहे। तर काँग्रेस आणि भाजप या ठिकाणी बरोबरीवर आलाय। भाजप 11 जागांवर तर काँग्रेस देखील 11 जागांवर आघाडीवर आहे। तर शिवसेना ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतोय। या ठिकाणी 10 जागांवर राज्यामध्ये ठाकरे गट आघाडीवर आहे। तर भाजपने इथे 28 जागा लढवल्या होत्या। त्यांना